केली नाही, भाजपवर टीका केली नाही, कुठच्याही पक्षावर टीका केली नाही. मी फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 पासून 2022 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी काय काम केलेलं आहे हे आपण दाखवलं आणि अभिमानाने सांगितलं की होय आम्ही करून दाखवलं. आणि त्याच बदली मी भाजपला विचारलं, तुम्ही आता, आम्ही तर हे 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, महापौर आमचं होता, त्या 25 वर्षातून 20 वर्ष चला भाजप देखील आमच्या सोबत होती. वेगळ्या वेगळ्या ज्या कमिटी असतात, इम्प्रूव्हमेंट कमिटी, स्थायी समिती, झाडांची कमिटी असते, हे सगळ्या कमिटीवर आमचं काम होतं. ते आम्ही अभिमानाने सांगू शकतो, मोठ्या होर्डिंगवर लावू शकतो, स्क्रीनवर दाखवू शकतो की होय हे काम आम्ही करून दाखवलं होतं. आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात 6 वर्ष मुख्यमंत्री आहात, जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षा मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःने केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं. पण असं काहीच नाहीये. आता इकडचंच तर पहा ना, नाशिक मधलंच पहा. तुम्ही मला सांगा, ए दादा जरा फोटोग्राफर थोडे बसा ना इथे, ते फ्लॅश खूप उडतात. तुम्ही मला सांगा 2017 मध्ये बहुमत कोणाचं आलं, सत्ता कोणाची होती? 2017 मध्ये महापौर कोणाचं होतं इथे? बीजेपीचं होतं ना. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? होते. महापौर कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी? मग 2017 पासून आतापर्यंत जवळपास 9 वर्ष होतील आता ह्या 2026 मध्ये. तुम्ही मला सांगा, नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय? मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. सांगा आदित्य, तुम्ही चुकीचं बोलताय, नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय, वॉशिंग्टनच्या बाजूला तर नाशिक आलेलं आहे.